वगैरे. वा. छान छान. नेक्स्ट घ्या कोण नेक्स्ट तुम्हीच आहे. नाही नाही घ्या सोनवणी नित्याची आई. तर आज ना माझी खूप फजिती झाली. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओची सुरुवात ही सकाळी सकाळी झालेली आहे. आज आहे वटसावित्री पौर्णिमा. सगळ्यात आधी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तसं प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा ही महत्त्वाची असते, पण वटसावित्री पौर्णिमा ही खूप खास मानली जाते, विशेषतः सर्व सौभाग्यवती स्त्रियांसाठी. कारण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करतो, त्यांच्या आरोग्याची, दीर्घायुष्याची प्रार्थना करत असतो. सुरुवात तशी पहाटेच झालेली आहे. पहाटे उठून घरातलं सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मी बाहेरचं अंगण वगैरे झाडायला सुरुवात केली. बाहेर अंधार असला ना की भीती वाटते. बाहेर कुत्रे वगैरे असतात, त्याच्यामुळे मी सहसा अंधार असेल तर बाहेर येत नाही. थोडा उशीरच होतो मला बाहेर यायला. तर हे मध्ये ठेवलेलं झाड होतं, उन्हामुळे मध्ये ठेवलं होतं, पण ते थोडंसं सुकलं होतं, म्हणून आता थोडा वेळ म्हणलं म्हणजे काही दिवस तरी याला बाहेर ठेवून बघूयात की व्यवस्थित आहे की नाही, कारण सुकलंय. आता ते जगतं की नाही माहिती नाही. तर सकाळी हे माझं ठरलेलं काम आहे, अंगण झाडणं, पाणी मारणं, सोबतच समोर असलेल्या झाडांना पाणी देणं आणि उंबरठा स्वच्छ करणं. तर आज उंबरठ्याचं मी व्यवस्थित प्रकारे पूजन करणार आहे. तसं रोजच करते, पण पौर्णिमेला हळदीचं लेपन मी आवर्जून करत असते. पण त्याआधी सगळ्या घराची स्वच्छता करून घेतली आणि त्यानंतर अंगणामध्ये सडा वगैरे टाकला. आता ही नवीन बसवलेली फरशी आहे ना, खूपच नाजूक आहे. असं वाटतं की आधी जी फरशी होती ना तीच बरी होती, कारण ती थोडीशी दणकट पण होती आणि ही थोडीशी नाजूकच झाली फरशी, थोडीशी फुटली देखील गाडीमुळे. पण तिथे आम्ही सिमेंट वगैरे लावून घेतलं. बघूयात आता काय होतं, ते पुढे टिकते की नाही, नाही तर बदलावीच लागेल. आधी जी होती ना ती थोडीशी अशी जाड होती आणि किती गाड्या वगैरे वरती आल्या तरी त्या फरशीला काहीच व्हायचं नाही. यावरती रांगोळी छान बसेल, उठून दिसेल म्हणून मी ही लावली होती, पण खरं तर ही काहीच कामाची नाही. आणि तसं मी दुकानदाराला विचारलं होतं की पोर्चसाठी, म्हणजेच कार जिथे आम्ही पार्क करतो तिथे आम्हाला फरशी बसवायची, तर ही फरशी तिथे चालेल का? तर ते हो बोलले होते. आणि आम्हाला एवढी आयडिया नव्हती की ही फरशी तिथे फुटेल का वगैरे. तर तुम्हाला जर अशी फरशी बसवायची असेल ना घराच्या अंगणामध्ये, तर व्यवस्थित चौकशी वगैरे करून किंवा एखाद्या मिस्त्रीला वगैरे सोबत नेऊनच मग तुम्ही फरशी बसवा, नाहीतर असं नुकसान तुम्हाला सहन करावं लागेल. आणि हे समोरचं अंगण दिसतंय ना, इथे पाणी मारलं आधी तर ते पाणी आपोआप सुकायचं. पण आता तसं नाही आहे. एकतर माझं बोरचं पाणी आहे आणि त्यामुळे या फरशीवरती ते पाणी तसंच साचून राहिलं ना, तर पांढरे-पांढरे डाग पडतात आणि अजूनच फरशी खराब दिसायला लागते. खूप मोठी चूक झाली आहे, पण आता असो, झाली तर झाली. चुकांमधूनच आपण शिकत असतो. पण आता नेक्स्ट टाईम जर ही फरशी बदलण्याचं काम पडलं, तर व्यवस्थितच मी थोडीशी जाडसर फरशी जी आहे ती बसवेल. तूर्तास तरी आता यावरतीच काम भागवावं लागेल. आणि हे एक वाईप करण्याचं काम मात्र माझं वाढून गेलं तेवढ्याशा कारणामुळे. नाहीतर आधीची जी जुनी फरशी होती, जी तुम्हाला समोरच्या अंगणामध्ये दिसत असेल किंवा ज्या ताई मला खूप आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती आहे माझ्या जुन्या म्हणजे फरशा कशा होत्या. पण नवीन ज्या ताई आलेल्या आहेत चॅनलवरती त्यांना माहिती नाही की आधीची फरशी आणि या फरशीमधला डिफरन्स. यावरती रांगोळी वगैरे उठून दिसेल म्हणून मी ती घेतली, पण खूपच म्हणजे वेगळंच काम काहीतरी होऊन बसलं. पण हरकत नाही, आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. वाईप वगैरे करून घेते, तरी पण ते पाणी सुकेपर्यंत भीतीच असते, कारण कोणी इथून गेलं, चप्पलचे लगेच डाग पडतात किंवा पायी चालत जरी आलं तर पावलाचे डाग उमटतात, म्हणून हे वेगळंच काम होऊन बसलंय. पण असो, आता पुढे बघू, भविष्यामध्ये बदलण्याचं काम पडलं तर बदलता येईलच नक्की. तर आता झालेलं आहे माझं समोरच्या अंगणातलं काम वगैरे. तर आता पूजा वगैरे करून घेते. आज पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सागर संगीत अशी पूजा मी करते. देवांना वगैरे साफ करायला जात नाही, कारण खूप कामं असतात आणि त्यातल्या त्यात मग अजून एक काम वाढून घ्यायचं, देवांना साफ करायचं म्हणजे 1 ते 1.5 तास लागतो. त्यामुळे मी फक्त एकादशी आणि चतुर्थी असेल तेव्हाच देवांना लख्ख उजळून घेत असते. आज देवांची विधिवत जशी रोज मी पूजा करते तशी पूजा केलेली आहे. देवघर वगैरे साफ करून घेतलं आणि त्यानंतर देवांना अंघोळ घातली आणि नवीन वस्त्र अंथरलं. आज वटसावित्री पौर्णिमा आहे. पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो. स्वच्छता करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जितकी जास्तीत जास्त स्वच्छता करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण बघा, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी एवढंच काम नसतं आपल्याला. वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा पण करायची असते. त्यामुळे फार काही काम मी वाढून न ठेवता जे रोजचं रेग्युलर देवपूजा असते ना, तशी मी केलेली आहे. आणि त्यानंतर मग आणि आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी माझ्या देव्हाऱ्यातील
मंगल कलशावरील नारळ बदलला. कारण तो आधीचा जो नारळ होता ना, त्यामधलं पाणी सगळं आटून गेलं होतं आणि असा नारळ मंगल कलश म्हणून ठेवण्यात काहीच अर्थ नाही, म्हणून मी तो बदलला. तर थोडासा मोठाच झाला, यांनी तसाच आणला. मग काही मला बदलता नाही आला आता सिटीतून आणल्यामुळे. तर आहे तसं मी त्याला ठेवला. त्याला थोडंसं सोलून वगैरे घेईल, जेणेकरून त्याचा आकार थोडा छोटा होईल. तर पूजा वगैरे माझी झाली. आता त्यानंतर मला आरती करायची होती. मंत्रस्तोत्र हे आहेत ना, मी सगळे देवपूजा करत असतानाच पठण करत असते. वेगळं असं काही मांडी घालून म्हणजे असं देवासमोर बसून मंत्रस्तोत्र पठण करणं हे काही मी करत नाही. पूजा सुरू असतानाच माझे मंत्रस्तोत्र जे आहेत ते पॅरलली सुरू असतात. तर आरती वगैरे झाली मस्त. मी देखील आरती घेतली. खूप छान असं सुरुवात झालेली आहे दिवसाची. पूजा वगैरे झाली ना, की खूप महत्त्वाचं काम उरकल्यासारखं वाटतं. तर आता रांगोळी राहिली होती बाहेरची काढायची. उंबरठ्याचं पूजन अंघोळीनंतरच करते. उंबरठा मी आज स्वच्छ केला. तसं मी रोज अंघोळीनंतरच तो स्वच्छ करते, पण आज लक्षच नाही राहिलं की अंघोळ नाही झाली. तर तसाच मी स्वच्छ करून घेतला. आता हळदीचं लेपन मी केलेलं आहे. इतर दिवशी नाही झालं तरी म्हणजे गुरुवारी तर मी करण्याचा प्रयत्न करते, पण गुरुवारी जर काही अडचण असेल ना, तर पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी कंपल्सरी मी हळदीचं लेपन हे उंबरठ्यावरती करतच असते. बाहेरील नकारात्मकता जी आहे ती घरामध्ये येऊ नये यासाठीचा हा प्रयत्न. पण खरंच खूप छान वाटतं. ज्याही छोट्या-छोट्या गोष्टी आपण घरामध्ये करतो, दारासमोर काढलेली छोटीशी रांगोळी देखील मनाला किती प्रसन्न करते. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी थोडा वेळ काढून केल्यानं तर नक्कीच आपल्याला मनाला तसंच सगळ्या घराला देखील एक वेगळंच सुख मिळाल्यासारखं वाटतं. तर उंबरठा तर मेनच आहे आपल्या घराचा एंट्रन्स. तो जेवढा सुशोभित, स्वच्छ, सुंदर असेल, तितकी घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत असते. तर रांगोळी जी आहे ती मी नेहमीप्रमाणे माझी जी उंबरठ्यावरची रांगोळी आहे ती काढत असते. आणि उंबरठ्यावरती मी जे चांदीचे पाऊल स्वस्तिक लावले होते ना, खूप वेळा लावले तरी ते निघून जात आहेत. तर मला ते कशाने चिटकवावं हाच प्रश्न पडलाय. तुम्हाला काही माहिती असेल सोल्युशन वगैरे तर ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. कारण किती वेळा लावलं फेविक्विकनी तरी ते निघून जाते आणि मग ते हरवण्याची भीती वाटते. म्हणून मी सध्या तरी ते काढून ठेवलेत आणि जेवढे त्याला चिटकलेले आहेत तेवढेच ठेवलेले आहेत. आणि जे प्रिंटेड पावलं असतात ना, ते मी तूर्तास बाहेर ठेवलेले आहेत. म्हणजे लक्ष्मीची पावलं मला रोजच्या रोज काढण्याची गरज पडत नाही. तसंही मध्ये मासिक धर्म असतो किंवा आपण गावाला वगैरे गेलो तर अंगण सुनं वाटू नये यासाठी मी त्या प्रिंटेड रांगोळीचे 2 साचे घेतलेले आहेत. ज्यामध्ये लक्ष्मीची पावलं आहेत आणि तुळशीसमोर ठेवलेली रांगोळी आहे. तेवढी जरी रांगोळी दारासमोर असेल तरी छान वाटतं. तर व्यवस्थित असं पूजन झाल्यानंतर मग समोर मी हळदी-कुंकू वगैरे अर्पण करते, अक्षदा अर्पण करते, उंबरठ्याला नमस्कार करते आणि उंबरठ्याच्या समोर जे आहे तो भाग, तिथे मी अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून 8 कुंकवाचे बिंदू देत असते आणि मध्ये हळदीचे पण बिंदू देते आणि आपल्या उंबरठ्याच्या वरती ना अष्टलक्ष्मीचं स्थान असतं. त्यामुळे रोज हे करता आलं तर चांगलंच आहे. ज्यांना वेळ नसतो त्यांनी पौर्णिमा, अमावस्येला अशी पूजा नक्की करावी. आता दिवा जो आहे तो विझत होता सारखा वाऱ्यामुळे, त्यामुळे दिवा काही लावला नाही मी. आणि तुम्ही ती बघताय प्रिंटेड लक्ष्मीच्या पावलाची रांगोळी. आज साच्याचा वापर करून मी ही कमळाची रांगोळी काढणार आहे. पौर्णिमेला मी कमळाचीच रांगोळी काढते शक्यतोवर, कारण देवी लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे. त्यामुळे माझ्या रांगोळीमध्ये जास्तीत जास्त कमळ काढण्याचाच माझा प्रयत्न असतो. मग ती मी हाताने काढलेली असेल किंवा रांगोळीच्या साच्याचा वापर केलेला असेल. मग त्यामध्ये शुभचिन्हांचा जास्तीत जास्त समावेश असावा असा माझा प्रयत्न असतो. शुभचिन्हांमुळे काय होतं, की ही फक्त चिन्ह नसतात, तर ते आपल्या घराकडे सकारात्मकतेला आकर्षित करत असतात. म्हणून ह्या छोट्या जरी वाटत असल्या गोष्टी, तरी खूप मोठा फरक किंवा बदल आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणत असतात. आता हे रांगोळीचे साचे मला प्रमोशनसाठी आले होते. काही ताईंच्या कमेंट होत्या, की "ताई तुमचे रांगोळीचे साचे खूप छान आहेत, कुठून घेतले?" वगैरे. तर उत्कर्ष रांगोळी स्टेन्सिल्स यांच्याकडून मी हे साचे घेतले म्हणजे मागवले होते. तर त्यांच्याकडे अजूनही भरपूर डिझाईन्स आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मागवू शकता. तो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. आता तुळशीचं पूजन राहिलं होतं. तुळस जी आहे ती खूप मोठी झाली होती. त्याची थोडीशी मी कटिंग केली, त्यामुळे ती तुम्हाला थोडी छोटी वाटत असेल. तर झालेलं आहे माझं समोरच्या अंगणाचं पूजन आणि समोरच्या अंगणातलं सगळं रुटीन जे असतं सकाळचं. पौर्णिमेच्या दिवशी थोडंसं एक्स्ट्राचं काम वाढतं, पण ठीक आहे. पण यामुळे खूप छान वाटतं मला, मनाला आणि घराला देखील एक वेगळी शोभा येते. त्यानंतर लगेचच किचनची पण म्हणजे गॅस ओट्याची पूजा केली. गॅसवरती मी स्वस्तिक काढलं आणि गॅस ओट्याच्या वरती स्वस्तिक हे काढलेलं आहे. हळदीनेच काढलं. हळदीचं लेपन केलं होतं. तीच हळद थोडीशी शिल्लक होती. त्यानंतर नाश्ता बनवायचा होता आणि सगळ्यात सोपा नाश्ता मला वाटतो पोहे आणि सगळ्यांना आवडतो देखील.
घाई गडबडीमध्ये बनवला तर चालतो. त्यानंतर लगेचच स्वयंपाक बनवून घेतला. आमच्याकडे काही पुरण वगैरे बनवत नाहीत. बऱ्याच जणांच्या घरामध्ये पुरण बनतं, पण आमच्याकडे पुरण नसतं. साधा स्वयंपाक असतो. एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही करू शकता, पण सकाळी डब्याची घाई असते. मुलांना शाळेत, कॉलेजला जायचं असतं. मग अशा वेळेस काय बनवणार म्हणून मग पटकन भाजी-पोळी बनवली, वरण-भाताचं कुकर लावलं आणि स्वयंपाक सगळा आटोपून मला आता वटसावित्री पूजेला पण जायचं होतं. म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाक करून घेऊया. माझ्यासारखी अशी कोणाला सवय आहे, ओटा जर स्वच्छ नसेल तर काम करायला सुचतच नाही. काही जर कटिंग, चॉपिंग वगैरे केलेली असेल ना, तर लगेचच ते पुसून घेते आणि त्यानंतरच मला जे करायचे काम ते मी करत असते. असं बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत होतं. तर आज काही नाही, बटाट्याचं भरीत मी बनवणार होते. बटाटे उकडून घेतले होते, मायक्रोवेव्ह केले होते आणि त्यानंतर या चाळणीवरती ह्या बटाट्यांना मी मस्त दोन्ही साईडनी भाजून घेणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्या बनवत राहिलो ना, तर त्याची टेस्ट चेंज होते बरं का. नेहमी बटाट्याची भाजी आपण प्रत्येक वेळी तशीच बनवली तर मुलं देखील कंटाळतात आणि आपल्याला देखील खायला नको वाटतं. म्हणून थोडंसं वेगवेगळं मी ट्राय करत असते. तर ह्या चाळणीवरती मी जसे वांगे भाजतो ना, तसे हे उकडलेले बटाटे थोडे दोन्ही साईडनी भाजून घेतले. थोडी चव चेंज होते, बाकी काही नाही. तर आता सगळा स्वयंपाक स्वयंपाक वगैरे आटोपून घ्यावं म्हटलं, तर थोडासा मोबाईल हालत होता म्हणून त्याला व्यवस्थित केलं. आता थोड्या वेळानंतर मी तुम्हाला भेटते. तर माझा स्वयंपाक वगैरे झाला. आता ही साडी मी काढलेली आहे. तर साडीची थोडीशी एक वेगळी स्टोरी झालेली आहे. काय ते मी पुढे शेअर करतेच. पण ही चंदेरी साडी आहे, प्युअर चंदेरी. असा ड्युअल टोनमध्ये हा शेड आहे आणि याचं हे ब्लाऊज. तर यावरती मी ज्या बांगड्या घालणार होते त्या काढून ठेवल्या. नवीन बांगड्या काही घेणं नाही झाल्या आणि मिशोवरून मी ही ज्वेलरी मागवली होती. मिशोवरती खूप छान छान वस्तू मिळतात बरं का. तर हे इयर कप्स मी मागवले होते, इतके छान आले होते आणि घातल्यानंतर तुम्ही बघालच. तर हे इयर कप्स, या बांगड्या आणि ही साडी हे मी ठरवलं होतं आजचा लूक तयार करण्यासाठी. तर मस्त रेडी झाले होते. केसांना मी स्ट्रेट करून घेतलं. सकाळी केस धुतले होते, खूप वाढलेले आहेत. ट्रिम करण्याची गरज आहे, व्यवस्थित सेट होत नव्हते म्हणून म्हटलं चला स्ट्रेटनिंगनी आपण स्ट्रेट करून घेऊयात. तर मस्त साडी नेसली, तयार झाली. तुम्ही बघताय कसा वाटला लूक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर पूजेसाठीचं हे ताट तयार करून ठेवलं होतं. काल रात्री मी थोडीशी तयारी केली होती. तर गहू काढलेले आहेत, त्यावरती ही ओटी मी एका पाऊचमध्ये घेतलेली आहे. हळदी, कुंकू, अक्षदा, तसंच 5 आंबे यांना सकाळी आणायला लावले. एक तुपाचा दिवा घेतला आहे, दोरा घेतलेला आहे. त्यानंतर दूध घेतलेलं आहे, माचीस घेतली आहे आणि साखर घेतली नैवेद्यासाठी. आणि मी आलेली आहे इथे आमच्या सोसायटीमध्ये वडाचं झाड आहे तिथे. आता मस्त ओटा तयार करून घेतला आहे. बऱ्याचशा स्त्रिया आल्या होत्या पूजेसाठी. आम्हाला थोडं लेट झालं, पण निवांत अशी पूजा करता आली. तर माझ्यासोबतची माझी मैत्रीण असते नेहमी, अर्चना, ती तुम्ही बघितली असेल बऱ्याचशा ब्लॉगमध्ये. ती आणि आम्ही दोघी सोबत आलो होतो ठरवूनच. त्यानंतर पूजा वगैरे केली. वटसावित्री पौर्णिमेला आपण पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वडाच्या झाडाला 7 फेरे मारतो. पण या वटपौर्णिमेला मी स्वतःसाठी ही 7 वचनं दिलेली आहेत. कारण मागच्या वर्षी मी माझ्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष केलं होतं, त्यामुळे मला त्याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागले. पण यंदा या वटपौर्णिमेला मी ही 7 वचनं स्वतःला देणार आहे आणि फेरे मारत असताना मी ती दिलेली आहेत, की मी माझ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यानंतरचं दुसरं वचन, मी रोज किमान 30 मिनिटं स्वतःसाठी काढेन. मी स्वतःला उपाशी ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी माझ्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेईल. मी स्वतःची इतरांशी तुलना करणार नाही. मी माझ्या शरीराचा आदर करेल. जे जसं आहे तसं स्वीकारेल. मी स्वतःवर प्रेम करायला शिकेन. कारण मीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण मी जर व्यवस्थित राहिले तरच माझं कुटुंब व्यवस्थित राहील, हे मला समजलेलं आहे. उशिरा का होईना, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण कानाडोळा करतो, पण त्या लगेचच लक्षात आल्या ना, तर त्या वेळ जाण्याच्या आधी किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करून आपण एक निरोगी आणि छान आयुष्य जगू शकतो. कारण आपण जे खातोय किंवा आपण कसं राहतो याचा खूप फरक आपल्या आयुष्यावरती पडत असतो आणि आपल्या जोडीदाराला देखील तशीच अपेक्षा असते, की त्यांची बायको जी आहे ती निरोगी, हसरी, खेळती असावी. आजारी किंवा थकलेली, आणि मुलांना देखील एक आनंदी आई हवी असते. त्यामुळे हे छोटे छोटे बदल करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी सुरुवात देखील केलेली आहे. एक सासर आणि एक माहेर. सौरभरावांनी मला दिलं सौभाग्याचा आहेर. नेक्स्ट घ्या कोण नेक्स्ट तुम्हीच
नाही नाही, घ्या ज्याला आठवते तरी घ्या. वटपौर्णिमेचा सण आहे सुवासिनींचा. वटपौर्णिमेचा सण आहे सुवासिनींचा. सुनील रावांचं नाव घेते, मान राखून सगळ्यांचा. अरे वा, छान. घे अर्चना. गुलाबाचे फुल देते ना ताजे, अविनाश रावचे ते उभे ते सौभाग्य माझे. अरे वा, पूजेला जोडले प्रेमाचे बंधन, वट सावित्रीच्या पूजेला जोडले प्रेमाचे बंधन, अमोल रावांचं नाव घेते, राखते अखंड सौभाग्य धन. अरे वा वा. पौर्णिमेचा दिवस स्मरते अक्कलकोटच्या स्वामींना. शेगावची माझी माऊली आणि शिर्डीचे साई. समित रावांचं नाव घेते, अंशू तनू आणि नित्याची आई. गणपती बाप्पा आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र. गणेश रावांचे घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र. अरे वा वा. ज्यांच्यासाठी मी तयार झाले होते ते घरीच नव्हते. ते आले म्हणजे ते येईपर्यंत मी साडी तशीच ठेवली होती. घरातली सगळी कामं उरकली होती. म्हटलं आता मला आशीर्वाद द्या तुमच्यासोबत निरोगी हसरी खेळती राहण्याचा. तर ते म्हणे माझ्यासोबत मजेत राहत. म्हणलं एवढंच का? तर माझ्या इच्छा सगळं पूर्ण होऊ द्या असं पण म्हणा. तर ते बोलले तुझ्या मनात जे आहे ते सगळं पूर्ण होऊ देत आणि माझ्यासोबत अशीच हसरी खेळती राहा, मजेत राहा. नेहमीचंच आहे त्यांचं, दरवर्षी ते मला एकच आशीर्वाद देतात, माझ्यासोबत तू मजेत राहा. पण मजेत राहणं म्हणजे पण खुश राहण्याचा ते आशीर्वाद देतात मला. तर यांच्यासाठी मी थांबले होते. तर मैत्रिणींनो घरी आले पण हे घरी नव्हते. मग हे येणार होते 2-2:30 वाजता. तर त्यासाठी मी थांबले होते. तर आज ना माझी खूप फजिती झाली. तर काय झालं तर हे इयररिंग्स वगैरे मी मिशोवरून मागितलेले आहेत. तुम्ही बघितलं तर हे इयररिंग्स ज्या साडीसाठी म्हणजे साडीवर घालण्यासाठी मी मागवले होते, नेमकी तीच साडी मला मिळाली नाही. माहेश्वरी साडी मी घेतली होती, खूप दिवस झाले. तिचं ब्लाऊज काही शिवणच होत नव्हतं. तर एका जवळच्या ताईकडे मी ते टाकलं होतं आणि वट सावित्री पौर्णिमेच्या आधी त्या मला देणार होत्या. पण त्यांचं काही झालंच नाही. सकाळपर्यंत त्यांनी मला सांगितलं 11-11:30 वाजेपर्यंत देणार, 11 वाजेपर्यंत देईल, मी तुम्हाला नक्की देईल. मग 11:30ला त्यांचा फोन आला की ब्लाऊज काही आज होणार नाही, थोडा उशीरच होईल. म्हटलं आता किती वेळ थांबावं. मुहूर्त होता, म्हणजे जेव्हाचा मुहूर्त होता, जेव्हा मला पूजेला जायचं होतं तोपर्यंत साडी मिळालीच नव्हती. आता आणणार कोण वगैरे हा विचार करत होते. तर मग दुसरी साडी मी काढली. तर ही चंदेरी सिल्क साडी माझ्याकडे होती, दिवाळीला मी घातली होती. आत्ता मला ती नवीनच घालायची होती, पण त्यांनी दिलीच नाही म्हणून मग मला ही काढावी लागली. पाहते तर काही या साडीला प्रेस पण केलेली नव्हती. दिवाळीला मी घातली होती तशीच मी म्हणजे साडी किट जे असतं त्याच्यामध्ये ठेवलेली होती. मग तिला मला प्रेस करावं लागलं आणि त्यामध्ये बराच वेळ गेला. एकतर उपवास आणि पूजा करायची राहिली होती, तिकडेही मन लागलं होतं. म्हणून म्हटलं चला आता दुसरी साडी बघूया. तर दुसरी काही मला म्हणजे आवडतच नव्हती, की ती माहेश्वरी डोक्यात होती तीच घालायचं ठरवलं होतं. आणि कसं आपल्या स्त्रियांच्या बाबतीत असतं की एखादी साडी किंवा एखादी गोष्ट ठरवली की तीच पूर्ण झाल्याशिवाय आपलं मन समाधान वाटत नाही आपल्याला. तर तसंच माझ्या बाबतीत झालं होतं. तर म्हटलं चला आता काय करूया. तर शेवटी हिला प्रेस केलं, ही घातली आणि वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी अशी फजिती झालेली पहिलीच वेळ आहे. याआधी मला असं कधीच नाही झालं. मी आधीच ठरवून ठेवायची की मला ही साडी घालायची, पण यावेळेस मात्र फक्त त्या ताईमुळे मला असा उशीर झाला. असो पण कधी कधी असे अनुभव आयुष्यामध्ये येतात. आणि हे इयर कफ्स आणि ही साडी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतात का हे सांगा, कारण थोडासा वेगळा प्रयत्न मी करत आहे. तर वेगळ्या प्रयत्नांना तुम्ही साथ दिली तरच मी पुढे जाऊ शकते. यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तर नक्कीच माझ्या व्हिडिओजला सपोर्ट करा आणि मला इथपर्यंत तुम्ही आणलं, याही पुढे मला जायचं आहे. आणि छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. त्याआधी तुम्हाला सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं आयुष्य तुमच्या अहोंसोबत खूप आनंदाचं, निरोगी आणि समाधानाचं जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.